तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आतापर्यंत आपण पाहिलं होतं की आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण इशूच्या माहेरी आलेले असतात आणि तिच्या माहेरी आता ते जे काही हळद वगैरे उतरवण्याचा कार्यक्रम असतो तो सर्व काही आता व्यवस्थित पद्धतीने पार पडलेला असतो. आणि त्याच्यानंतर आता अर्णवला ही दुधामुळे एलर्जी आलेली असते आणि त्यामुळे त्या दोघांना निघायला जरा वेळ होतो. आता यावेळी अर्णव हा आकाशला सांगतो की हे बघ आकाश, घरी आपण लगेच येऊ असं सांगितलं आहे, तर तू एक तेवढं काम कर, माझं घरी ताईला किंवा मामाला, नाहीतर एक काम कर, सरळ आजीलाच कॉल कर आणि इन्फॉर्म कर. म्हणजे कसं त्या तिघांनाही टेन्शन येणार नाही आणि मामीलासुद्धा टेन्शन राहणार नाही. मामीला आधीच हे सगळं आवडलेलं नाही आहे, तर तिला जर कळलं की मी इथे अडकलो तर आणखीन ती चिडेल. तिला सांग की आपण जरा उशिरानेच तिकडे जाऊ. त्याबरोबर आकाश म्हणतो की दादा यू डोंट वरी, मी लगेच आजीला कॉल करतो किंवा डॅडना कॉल करतो. अर्णव म्हणतो कन्फर्म कॉल कर. तर आता इथे इशूसुद्धा खूप दिवसांनंतर माहेरी आलेली असते आणि त्यामुळे तिचंसुद्धा पाय हा निघत नसतो. तिला असं वाटत असतं की आपण थोडा वेळ राहावं. आता अर्थात आपल्यासाठी जरी ते फक्त 1-2 दिवस असले तरी इशूला मात्र ते 2 दिवसच अगदी खूप वाटत असतात. तिला वाटत असतं की किती दिवस मी माझ्या घरच्यांपासून, माझ्या कुटुंबियांपासून दूर राहिलेली आहे. कारण याआधी ती कुठेच लांब राहिली नव्हती. मुंबईला जरी ती आली असली तरीसुद्धा ती तिच्या आत्याकडेच राहत होती, त्यामुळे ते घरसुद्धा तिचंच होतं. तर आता अर्णवला मात्र ही गोष्ट कळत असते की जे काही सगळं घडलं आहे त्याच्यानंतर ही डिस्टर्ब आहे, म्हणून तोसुद्धा आता ईश्वरीला तिच्या घरून निघण्यासाठी फारशी काही घाई करत नसतो. त्यालाही वाटत असतं की इशूने उत्तम पद्धतीने तिच्या कुटुंबियांना वगैरे सगळ्यांना छान भेटावं आणि मगच त्या दोघांनी तिकडनं निघावं. मग अर्णव इशूला विचारतो काय करायचं आत्ता, निघायचं ना? त्यावर इशू सांगत असते की हो निघूया, तसंही घरी जायला हवं. अंजलीताईंनी सांगितलं आहे की रात्रीपर्यंत घरी या, वाट बघत असतील त्या, आपण निघू. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो एवढ्या लवकर? त्यावर अर्णव आणि ईश्वरी त्याच्याकडे बघायला लागतात. तर तो म्हणतो एवढ्या लवकर निघून गेलो ना तर म्हणजे पटपट पोहोचू, पटपट गाड्या मिळतील, आपण निघू, थोड्या वेळात निघूया मग. त्यावर इशू म्हणते हो, जेवणं झाली की मगच निघू, आई अशी सोडणार नाही आपल्याला. तर इकडे आपल्या आकाशला अर्णवने काम सांगितलेलं असतं की घरी फोन कर आणि इन्फॉर्म कर की आपल्याला यायला उशीर होतो आहे. आकाश काम करायचं तर खूप दूर राहिलेला असतो, त्याच्या लक्षातसुद्धा नसतं की अर्णवने त्याला काहीतरी काम सांगितले. तो मात्र मस्तपैकी आता नम्रताबरोबर गप्पा गोष्टी करण्यातच व्यस्त झालेला असतो. तो नम्रताला म्हणत असतो चला बाबा, आता दादाला त्याचा लाईफ पार्टनर मिळाला, म्हणजे आता दादा मला तरी सतवणार नाही. नाहीतर तुम्हाला माहिती आहे का, पूर्वी काहीही झालं तरी दादा माझ्याजवळ सगळं शेअर करायचा, माझ्याजवळ पण आणि ताईजवळ पण. मी, ताई आणि अर्णव दादा आम्ही तिघंजणं एकदम बेस्ट. आम्ही तिघं भावंड एकमेकांजवळ सगळं अगदी शेअर करतो, काहीच गोष्टी आम्ही लपवत नाही आहे एकमेकांपासून. म्हणजे अर्णव दादा तर मुलींपासून फारसा काही म्हणजे इम्प्रेस वगैरे होत नाही, तो मुलींपासून लांबच राहतो. पण मी मात्र कॉलेजमध्ये असल्यापासून प्रत्येक गोष्टीत पुढे असतो, म्हणजे अगदी ह्या सर्व गोष्टीतसुद्धा. पण ह्या सर्व गोष्टीसुद्धा आम्ही गमतीने एकमेकांना सांगतो, ताईला सांगतो. आम्ही तिघं भावंड अगदी एकसारखे आहोत. आम्ही तिघं म्हणजे फारसे काही लहान मोठे आहोत असं एकमेकाबरोबर वावरतच नाही. खरं तर ताई आमच्यापेक्षा मोठी आहे, पण तिनेसुद्धा कधी भासवलंच नाही, तीसुद्धा कायम आमच्यामध्ये आमच्यासारखीच राहिली. त्याबरोबर आता नमू म्हणत असते तसंच आमच्या इशूचंसुद्धा आहे. म्हणजे शाळेत काही गोंधळ घालू दे, काही हंगामा करू दे, पहिलं येऊन ती मला सांगणार. मग अगदी आईबाबांना मनवायचं असू दे किंवा आईबाबांबरोबर भांडलेली असू दे, सगळ्यात आधी तिचा सगळ्यात मोठा दुवा म्हणजे नमुताई. काहीही घडलं तरी आमची इशू मला येऊन सगळं सांगते. आणि खरं म्हणायला गेलं ना तर ही सवय उत्तम असते. एकाला ना एकाला, घरातल्या सदस्याला आपण सर्व सांगायलाच हवं. कोणीतरी आपल्याला व्यवस्थित पूर्ण ओळखणारा असायला हवं ना आपल्या कुटुंबियांपैकी. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो कुटुंबियांपैकी, जोडीदारापैकी. त्यावर नम्रता म्हणते काय? त्यावर आकाश म्हणतो जोडीदारापैकी म्हणजे बघ ना, आता ईश्वरी आणि दादाचं लग्न पार पडले, दादाला आता ईश्वरीबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, म्हणून तसं म्हणतो मी. तुला चुकीचा अर्थ घ्यावा लागला नाही ना, चुकीचा उगाच विचार म्हणजे नाही ना केलास, हे बघ तू. त्यावर लगेचच नम्रता म्हणते नाही मी का चुकीचा विचार करू, मी खरोखर ऐकलं नाही म्हणून तुम्हाला काय म्हणालात असं विचारलं.
त्यानंतर आता इकडे ते तिघंजणं निघालेले असतात. तर घरी मात्र आजीने घर अगदी संपूर्ण डोक्यावरती घेतलेलं असतं. तिचं चाललेलं असतं, ह्या मुलाला कळत नाही का लवकरात लवकर घरी यायचं. ते अक्कल नावाचा जो प्रकार असतो तो याचा कुठे आहे. काही म्हणून काही शिस्त राहिलेली नाही आहे. या अगोदर आजपर्यंत असा कधीच हा बावळटावानी वागला नव्हता. जेव्हापासून ही मुलगी याच्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून हे अगदी असं मूर्खासारखं वागायला याने सुरुवात केलेली आहे. कधीही घरात येतो, कधीही घराबाहेर जातो, कधीही काहीही करतो. नाही, आता ते काही नाही. आता ना ह्याला मी पुन्हा जरा वटणीवर आणणारच आहे. असा वागूच कसं शकतो हा. आणि ती कोण कुठची मुलगी. तिच्याशी लग्न करून येताना एकदाही घरच्यांना विचारावं असं वाटलं नाही याला. डायरेक्ट परस्पर निर्णय घेतलास. एवढा मोठा झाला आहे का हा की याला घरात कोणाचीही गरजच वाटत नाही. असा वागूच कसं शकतो हा. नाही ते काही नाही. आज येऊच तर दे शहाण्याला घरी. नाही जर चांगली याच्याशी मी भांडण केलं ना तर नाव नाही सांगणार मी आजी म्हणून. याला चांगली अद्दलच घडवते. बोलणारच नाही आहे मी त्याच्याशी. बोललेच नाही ना एकदा की बरोबर अद्दल घडून जाईल असा विचार आता आजी अर्णवच्या बाबतीत करत असते. मग आता अंजली म्हणत असते आजी अगं पण. त्यावर आजी म्हणत असते तू तर गप्प बस अंजली एकदम. तुला कळतंय तू काय करून ठेवलं आहेस त्यास. अगं ईश्वरी आणि अर्णवला तू एकत्र पाठवलं आहेस. तुला कळतंय का. अगं अजून ही गोष्ट फारशा लोकांना माहीत नाही आहे. त्यावर अंजली म्हणत असते अगं मग ती फारशा लोकांना माहिती व्हावी म्हणूनच तर मी हे सर्व काही केलं आहे ना. म्हणजे आता बघ अर्णवच्या सगळ्या मित्रांना, बाकी सगळ्या लोकांना, सगळ्यांना आता त्यांचे फोटोज दिसतील. मग सगळ्यांना कळेल की आता अर्णव मॅरिड आहे म्हणून. त्यावर आजी म्हणत असते की तू आणि तुझे तर्क मला ना काही बोलायचंच नाही आहे. जाऊ दे, चूक माझीच आहे. मी इथे उगाच आले. तू एक काम कर, तू अर्णवला फोन कर आणि विचार कुठे आहे म्हणून. तू कळलं. त्याबरोबर लगेचच आता लावण्या अंजली म्हणत असते की आजी अगं मी थोड्या वेळापूर्वीच फोन केला होता. ते लोक निघत आहेत असंच त्याचं म्हणणं आहे. त्याबरोबर आजी म्हणते देवा म्हणजे अजून ही मुलं निघालेली सुद्धा नाही आहेत का. कळत नाही का यांना. असे कसे वागू शकतात. त्याबरोबर आता मुद्दामूनच एक दुसरा मुलगासुद्धा आजीला भडकवतो आणि म्हणत असतो की नाही बरोबर आहे तुमचं आजी, बरोबर आहे. अहो थोडी तरी जबाबदारीची जाणीव असायला हवी ना. आता तो खरं तर घरातला नोकर असतो आणि वल्लरी मामीने त्याला पैसे देऊनच सांगितलेलं असतं की थोडीशी अर्णवबद्दलची चुकीची माहिती आजीना दे. तर आता इथे आजी ही अर्णववरती चिडत चाललेली असते. मग एकाएकी खोलीत जाते आणि स्वतःलाच कोंडून घेते. मग आता मात्र अंजलीला आजीची काळजी वाटायला लागते, टेन्शन यायला लागतं. मग अंजली पटकन काय करते, ती अर्णवला कॉल करते आणि म्हणत असते चिंटू कुठे आहात तुम्ही. काय सांगितलं होतं मी तुम्हाला. हळद उतरून झाली की दुसऱ्या दिवशी लगेच परत आपल्या घरी लवकर या ना. मग एवढ्या वेळ तुम्ही तिथे काय करताय. अरे तुला कळतंय का इथे किती सिरियस प्रॉब्लेम झाला आहे ते. त्यावर अर्णव म्हणत असतो नक्की काय झालं ताई. तुझी तब्येत ठीक आहे ना. तुला काही होत नाही आहे ना. तुला गरगरत नाही आहे ना. तू व्यवस्थित आहेस ना. त्यावरती म्हणत असते अरे हो मी एकदम व्यवस्थित आहे. मला काहीच झालेलं नाही आहे. पण अरे मूर्खा तुला माहिती आहे ना आजीला तुझी केवढी काळजी वाटते ते. मग तू जर तुझ्या बायकोबरोबर तिच्या माहेरी जाणार होतास हळद उतरवण्याच्या कार्यक्रमासाठी तर तू ते आजीला इन्फॉर्म करायला हवं होतंस की नाही. तू ये लवकर घरी. मग आता अर्णव आणि ईश्वरी घरी आलेले असतात. दोघंही आजीला सॉरी म्हणत असतात. त्यावर आजी दोघांनाही हात दाखवते आणि म्हणते बास पुरे करा. मग अर्णव खाली वाकून आजीला नमस्कार करतो. आता ईश्वरीसुद्धा नमस्कार करते. आजी दोघांना आशीर्वाद तर देते आणि तिकडनं जात असते. सकाळपासून काहीच खाल्लेलं नसतं, प्यालेलं नसतं. त्यामुळे आता आजीला मात्र चक्कर येते. त्यावर अर्णव म्हणत असतो की आजी थांब मी तुला मदत करतो. आजी म्हणते मला काहीच गरज नाही आहे तुझ्या मदतीची. मी माझी समर्थ आहे एकटे आयुष्य जगायला. मला कुठल्याही पद्धतीने जोडीदाराची गरज कधी वाटलीच नाही. कळलं. आणि मग आता लगेचच तो म्हणायला लागतो अगं आजी पण. त्यावर आजी म्हणते जा म्हटलं ना. मग अर्णव तिकडनं निघून स्वतःच्या रूममध्ये येतो. तर आता इथे अंजली ही लगेचच आजीकडे येते आणि आजीला म्हणत असते आजी खरंच बरं वाटतंय ना गं तुला. त्यावर आजीला अंजली सांगत असते की हो मग बरं वाटतंय. तर बरं वाटतंयच. तू बोल तू काय बोलायला आली होतीस. हे बघ आजी मला तरी वाटत नाही की त्या दोघांवरती आता राग धरून ठेवणं हे योग्य आहे. नाही म्हणजे मला तुझं पटतंय की त्यांनी जे काही केलं ते चुकीचं होतंच. हे अशा पद्धतीने लग्न नको करायला हवं होतं त्यांनी. पण त्यांनी जे केलं त्याच्या बदल्यात आता त्यांच्यावरती राग धरून ठेवण्यापेक्षा आपण आता जर त्यांना हसतमुखाने स्वीकारलं तर ते जास्त उत्तम नाही का होणार. नाही मला मान्य आहे ना तुझा राग योग्य आहे, रास्त आहे, पण चुकीचं सुद्धा आहे की. अगं आता अर्णवने लग्न केलं आहे ना त्याच्या पसंतीने. मला मान्य आहे गुरुजींची भीती वाटते आहे ना तुला. आपण बघूया ना गुरुजींशी बोलू. कदाचित काहीतरी मार्ग असेल या सर्वावरती. आणि कदाचित जर तू म्हणतेस तसं ह्या सर्वावर काहीच मार्ग नसला
तरीसुद्धा आपल्या चिंटूचा या सर्व गोष्टींवरती मुळात विश्वासच नाही आहे. मग तू ह्या गोष्टींचा इतका विचार कशासाठी करतेस? तर आता दुसरीकडे आजी ही मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेते. मग काय, आता लगेचच अंजली ही अर्णवला फोन करते आणि सांगते की चिंटू, जसं असशील तसं आता लवकर घरी निघून ये. अरे, आपल्या आजीने तू एवढा वेळ ईश्वरीच्या माहेरी गेलेल्या कळता क्षणी स्वतःला कोंडून घेतलं आहे. तू ईश्वरीच्या माहेरी एवढा राहिलेला आजीला पटलेलं नाही आहे. तू ताबडतोब आता माहेरून इकडे आपल्या घरी ये. त्यावर अर्णव म्हणत असतो, व्हॉट? आजीला आवडलं नाही आहे? अगं पण का? मी तर आजीला आकाशला कधीच इन्फॉर्म करायला सांगितलेलं की आम्हाला मिस इंदौरच्या घरी उशीर होणार आहे म्हणून. त्यावर ती म्हणत असते, हे बघ, आकाशने तसं काहीही केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आजी खूप चिडली. तू ये बरं लवकर. त्यावर तो म्हणत असतो की हो ओके ताई, मी येतो. आणि मग तो फोन कट करतो आणि इशूला म्हणतो, मिस इंदौर, घरी आपल्याला जरा लवकर जावं लागेल आता. त्याबरोबर लगेचच आता नम्रताताई म्हणायला लागते की नाही बरोबरच आहे तुमचं अर्णव सर, आता तुम्ही निघा. नाही, तुम्हाला ही घरी जायला उशीर व्हायला नको ना, म्हणूनच मी सुद्धा म्हणते की तुम्ही आता निघा. आणि तसंही खरं म्हणायचं झालं ना तर इशू एकदा का इकडे आली की ती इकडचीच होऊन जाते हल्ली. पण आता असं व्हायला नको इशू, आता तिकडचं घरसुद्धा तुझं आहे. हे बघ, आता तुझं लग्न झालं आहे, मी तुला फार काही सल्ले देणार नाही, पण एवढा एकच महत्त्वाचा सल्ला देते, तो म्हणजे संसार मात्र चांगला कर, सुखाचा कर आणि नेटाचा कर. हे बघ, आपल्या आईबाबांनी आपल्यावरती जे संस्कार केलेत त्यांचं नाव लोकांनी काढलं पाहिजे, गुण गायले पाहिजे. त्याबरोबर पुढे ते हेही इशूला सांगते की मुलीने जर एखादं चांगलं काम केलं तर कौतुक तिचं केलं जातं, पण जर तिच्या हातून एखादी चूक झाली तर दोष मात्र आईला दिला जातो. म्हटलं जातं, वाह, किती उत्तम हुशार मुलगी आहे. कधी जर तिने चांगलं काम केलं तर, आणि चुकली तर म्हटलं जातं आईने काही संस्कार दिले नाहीत का. त्यामुळे आता तू ठरव, तुला तुझ्या सासरी कसं वागायचं आहे आणि आपल्या आईचं नाव लोकांनी कशा पद्धतीने घेतलं पाहिजे. इशू म्हणते, ताई, मला कळतं आहे तुझं म्हणणं, तू काळजी करू नको, मी सर्व बाजूंनी सर्व गोष्टींची व्यवस्थित काळजी घेईन. त्यानंतर आता हे ऐकून नम्रताताईसुद्धा म्हणते, बरं आता निघता ना तुम्ही. मग ईश्वरी, अर्णव, आकाश तिघही जण गाडीत बसतात आणि निघालेले असतात. इशूला मात्र आता इकडे खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. तिला वाटत असतं की बापरे, हे सर्व काही किती अवघड आहे. म्हणजे मान सन्मान आदर सगळ्यांचा जपायचा, सगळ्यांना बरं वाईट काय वाटेल याचा विचारही करायचा, आणि कोणाला दोष नाही दिला पाहिजे, कोणाला वाईट नाही वाटलं पाहिजे. त्याबरोबर आता ते दोघं घरी आलेले असतात. त्यांच्याबरोबर आकाशही असतो. आता आजी ही चिडलेली असते आणि तिने दरवाजा कोंडून घेतलेला असतो. अर्णव धावत आजीच्या खोलीबाहेर येतो. इशूला कळत नाही की अर्णव असा अचानक धावत पळत का घरात गेला. इशूसुद्धा अर्णवच्या मागे पटापट धावत येते आणि बघते तर काय, अर्णव थेट आजीच्या खोलीकडे गेला. इशू लगेचच अंजलीला विचारते, अंजलीताई, काय झालं, हे असे पळत का गेले. त्याबरोबर अंजलीसुद्धा इशूला सर्व घडलेला प्रकार सांगते. इशूसुद्धा अर्णवच्या मागे पळत येते आणि आता दोघं नवरा बायको आजीला हाका मारत असतात. आजी प्लीज दरवाजा उघड ना, आजी ऐक आमचं. त्यावर इशू म्हणत असते, आजी ऐका ना, आजी प्लीज, आजी, अहो आजी दरवाजा उघडा ना प्लीज, आजी उघडा. त्याबरोबर मग मात्र आता आजी काही ऐकतच नसते. मग अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुला नाही उघडायचं ना दार, तू नको उघडूस, तुला माझी शपथ आहे, आता ठरव तुला काय करायचं आहे ते. तुझा हा असा हेका पूर्ण करायचा आहे की मी महत्त्वाचं आहे. मग लगेचच आजी म्हणते, सुटली म्हण. अर्णव म्हणतो, तू पहिले दरवाजा उघड, मग मी सुटली म्हणतो. मग आजी दरवाजा उघडते तर अर्णव म्हणतो, सुटली शपथ. बरं आजी, असं का वागलीस तू, काय गरज होती हे सर्व करायची, आणि सकाळपासून तू काही खाल्लं पिलेली का नाही आहेस, तुला माहिती आहे का मला किती वाईट वाटलं ते. मग अर्णव म्हणतो की अर्णवने एवढं म्हटल्यावर आजी सांगते, तुला कळत नाही का, तू त्या मुलीबरोबर गेलास ते. मग आता अंजली तिकडे येते आणि म्हणते, आता आजीला बरं वाटतंय ना, तुम्ही जरा बाहेर थांबा थोड्यात मला म्हणायचं आहे की तुमच्या खोलीत जा, जरा फ्रेश वगैरे व्हा, आवरून घ्या, मग आजीशी बोला. मग लगेचच ते दोघंही ठीक आहे म्हणून तिकडनं निघतात. मग आता आजी ही अंजलीशी बोलतच नसते. ती म्हणत असते की तूच सांगितलं असेल ना त्यांना फोन करून. मग ती म्हणत असते की हे बघ आजी, मी सांगितलं की कोणी सांगितलं हे जितकं महत्त्वाचं नाही आहे तितकं महत्त्वाचं हे आहे की बघ, आज आम्ही सगळ्यांनी सांगूनही तू दार उघडलं नाहीस, पण चिंटू आला आणि त्याने फक्त तुला एवढं म्हटलं, आजी दरवाजा उघड ना प्लीज.
तू आधी ऐकलं नाहीस त्याचंसुद्धा, तू आधी हट्ट केलास. पण ज्यावेळेस तो तुला म्हणाला की आजी प्लीज दार उघड, तुला माझी शपथ आहे, त्यावेळेस मग मात्र तू अजिबात म्हणून थांबली नाहीस आणि तू काय केलंस, तू जाऊन ताबडतोब दरवाजा उघडलास. मग हे प्रेम नाही तर काय आहे? हे बघ, मला मान्य आहे तू सध्या चिंटूवरती रागवली आहेस त्याने असं न सांगता लग्न केलं म्हणून. आणि अगं तुझं रागवणं रास्त आहे, स्वाभाविक आहे. पण प्लीज नको ना गं एवढा राग धरू. ईश्वरीवरती का राग धरतेस? ती किती गोड आणि सरळ साधी चांगली मुलगी आहे हे आपल्याला माहिती आहे की नाही? अगं तुझीही आधी इच्छा होतीच नाही ईश्वरीने या घरची सून व्हावी अशी. मग अचानक काय झालं? पत्रिकेंचाच प्रश्न आहे ना. आपण त्या दोघांना थोडा वेळ तर देऊन बघूया ना त्या दोघांचा संसार कसा होतो. जर आपल्याला नाही वाटलं तर मग तू जे म्हणशील ना ते आपल्याला काहीच हरकत नाही मान्य करायला. आणि तसंही आपला चिंटू हा श्रीमंत आहे, हँडसम आहे, हुशार आहे, त्याला इतर दुसऱ्या कोणीही मुली मिळतील. मग पण आत्ता तरी तू आनंदी राहायला लाग. त्याबरोबर आता इशू त्या ठिकाणी आलेली असते आणि हातात येताना तिने एक प्लेट आणलेली असते आणि त्याच्यामध्ये तिने सूप आणलेलं असतं आणि ती म्हणत असते की हे बघा आजी, तुम्ही मगापासून स्वतःला कोंडून घेतलं आहे, काही खाल्लेलं नाही आहे, म्हणून मी तुमच्यासाठी छान टोमॅटो सूप बनवून आणलं आहे, तुम्ही एवढं सूप पिऊन घ्या, म्हणजे बघा तुम्हाला जरा आपोआप बरं वाटून जाईल. त्यावर आजी आता ईश्वरीकडे बघत राहायला लागते. तर अंजली लगेचच इशूला म्हणते, अगं ईश्वरी तू केवढी दमून आली होतीस. त्यावर इशू पटकन म्हणून जाते की म्हणून काय झालं, आजींसाठी इतकं तर मी नक्कीच करू शकते ना, त्यांच्यासाठी नाही करायचं तर मग कोणासाठी करायचं. आत्तापर्यंत त्यांनी माझे किती लाड केलेत. मला प्रत्येक आवडणारी गोष्ट, मला नाही आवडणारी गोष्ट सगळं आजीला माहिती आहे. मग त्यांच्यासाठी मी इतकंही करायला नको का? आजी हे घ्या, हे सूप तुम्ही पटापट प्या, म्हणजे तुम्हालाही जरा बरं वाटेल. पोटात काही गेलं की छान वाटतं. त्याबरोबर आजी आता ते सूप ईश्वरीच्या हातातून घेते आणि मग विचार करायला लागते की खरोखर मला या मुलीच्या बाजूने सुद्धा विचार करायला हवा. खरंच ईश्वरीचं चुकलं असेल असं मलाही वाटत नाही. आजपर्यंत तिने कधीच फारशा चुका केलेल्या नाही आहेत. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.